नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 16 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2026मध्ये कोणत्या राज्याने सलग तिसऱ्यांदा प्रथम स्थान मिळवले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच कर्नाटक. तर बघा, कर्नाटक या राज्याने नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2026मध्ये सलग तिसऱ्यांदा प्रथम स्थान मिळवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा, नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2026मध्ये कर्नाटक या राज्याने प्रमुख राज्य म्हणजेच मेजर स्टेट्स या श्रेणीमध्ये सलग तिसऱ्यांदा प्रथम स्थान मिळवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, या इंडेक्समध्ये महाराष्ट्राचे दुसरे स्थान आहे. तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, ईशान्य आणि डोंगराळ राज्य या श्रेणीमध्ये मणिपूर हे राज्य प्रथम स्थानी आहे. तर बघा, केंद्रशासित प्रदेश या श्रेणीमध्ये चंदीगड हे राज्य प्रथम स्थानी आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा, बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच सम्राट चौधरी. तर बघा, सम्राट चौधरी यांची नुकतीच बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर 15 एप्रिल 2026 रोजी सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. ओके, तर बघा, याआधी बिहारचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार आणि आता बनलेले आहेत सम्राट चौधरी. तर लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीचे इलेक्ट्रिक व्हेकल धोरण 2026 ते 30 नुसार इलेक्ट्रिक कारला किती किमतीपर्यंत पूर्ण सवलत म्हणजेच 100% सवलत देण्यात आली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 30 लाख. तर बघा, 30 लाखपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे नुकत्याच दिल्ली इलेक्ट्रिक व्हेकल धोरण 2026-30 यानुसार. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, बघूयात आपण याबद्दल. दिल्ली सरकारच्या नवीन इलेक्ट्रिक व्हेकल धोरण 2026-30 यानुसार दिल्ली EV पॉलिसी म्हणजेच 2026-30 या मसुद्यानुसार बघा, रुपये 30 लाख म्हणजेच एक्स शोरूम जी प्राईज आहे त्या किमतीवरती आता इलेक्ट्रिक कारसाठी 100% रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच रणवीर सिंग. तर बघा, रणवीर सिंग यांची जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की पहिलेच ब्रँड ॲम्बेसिडर आहेत, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा, 2026च्या मॉन्टे कार्लो मास्टर्स जिंकून कोणता खेळाडू ATP रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आला आहे? तर बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच जेनिक सिनर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. 2026च्या मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेमध्ये इटलीच्या जेनिक सिनर याने बाजी मारलेली आहे. बघा, अंतिम सामन्यामध्ये कार्लोस अल्कराजचा पराभव करून त्याने विजेतेपद मिळवलेले आहे आणि ATP रँकिंगमध्ये पुन्हा एकदा जागतिक स्थानावरती पहिले स्थान त्याने मिळवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, एप्रिल 2026मध्ये 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर कोणते राज्य नक्षलवादमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच तेलंगणा. तर बघा, नुकतेच एप्रिल 2026मध्ये 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर आता नुकतेच जे राज्य घोषित करण्यात आले आहे नक्षलवादमुक्त, त्याचे नाव आहे तेलंगणा. तर लक्षात ठेवा, तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने पदक तालिकेमध्ये कितवे स्थान मिळवले आहे? तर बघा, भारताचे स्थान आहे 5वे. ओके, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे.
चला बघूयात आपण याबद्दल. बघा, बिश्केक म्हणजेच किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 म्हणजेच एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये भारतीय संघाने पदक तालिकेमध्ये 5वे स्थान पटकावले आहे. ओके, तर बघा भारताने एकूण 2 सुवर्णपदके जिंकलेले आहेत. तर बघा त्यामधील सुजित कलकल यांनी 65 किलो फ्रीस्टाईलमध्ये हे एक सुवर्णपदक जिंकले आहे. तर दुसरे पदक अभिमन्यू मांडोवल यांनी 70 किलो फ्रीस्टाईलमध्ये जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा अशी ही 2 सुवर्णपदके जिंकलेले आहेत. आणि तसेच भारताने रौप्य पदके 6 जिंकले आहेत आणि कांस्य पदके 9 जिंकलेली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इराण या देशाने या पदक तालिकेमध्ये प्रथम स्थान मिळवलेले आहे. आणि बघा इराण देशाने 6 सुवर्णपदके जिंकून आपले स्थान अव्वल केलेले आहे. ओके, म्हणजेच अव्वल स्थान पटकावलेले आहे. इराण देशाची राजधानी आहे तेहरान, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, जागतिक कला दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच 15 एप्रिल. तर बघा 15 एप्रिल रोजी दरवर्षी आपण जागतिक कला दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, IPL 2026मध्ये पहिला विजय कोणत्या संघाने मिळवला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे RCB म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर रॉयल चॅलेंजर बँगलोर्स यांनी या टीमने IPLच्या म्हणजे 2026च्या IPLमध्ये पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा IPL 2026 यामध्ये पहिला विजय रॉयल चॅलेंजर बँगलोर्स या संघाने जिंकलेला आहे. तर बघा 28 मार्च 2026 रोजी चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलुरू येथे झालेल्या सलामीच्या सामन्यामध्ये RCBने सनरायझर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा 2026मध्ये मेटा प्लॅटफॉर्मने कोणते नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल सादर केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच मूज स्पार्क. तर बघा मूज स्पार्क या नावाचे 2026मध्ये मेटा प्लॅटफॉर्मने एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल सादर केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा मेटा प्लॅटफॉर्म्सने एप्रिल 2026मध्ये त्यांचे आत्तापर्यंतचे सर्वात शक्तिशाली AI मॉडेल मूज स्पार्क सादर केलेले आहे. ओके, तर बघा नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मूज स्पार्क. तर बघा हे मॉडेल मेटाच्या नवीन मेटा सुपर इंटेलिजन्स लॅबद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. तर बघा ज्याचे नेतृत्व अलेक्झांडर वांग करत आहेत. ओके, तर बघा बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, हे जे मॉडेल आहे ते फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड्स आणि व्हॉट्सअपसाठी अधिक वेगवान आणि वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आजच्या दिवसाचे करंट अफेअरचे जे प्रश्न आहेत ते सर्व कवर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.